नमस्कार. माझ्या मागे दिसणारी वास्तू जरी एक उद्यान असली तरी ऐतिहासिकदृष्ट्या हिला खूप महत्त्व आहे. मराठा आणि इंग्रजांच्यात एकूण 3 युद्ध झाली होती. त्यातलं पहिलं युद्ध याच ठिकाणी झालं होतं, वडगाव मावळमध्ये. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांनी पहिल्याच युद्धात इंग्रजांना धूळ चारली होती. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहे या शौर्यगाथेची कथा. चला तर सुरू करूया. जुन्या मुंबई पुणे महामार्गाला लागून असलेल्या वडगाव मावळमध्ये आहे हे मराठ्यांच्या शौर्याची गोष्ट सांगणारे स्मारक. खरे तर पूर्वी इथे कोणते स्मारक नव्हते, पण वडगावमधील एक्सप्रेस नागरिक या ग्रुपने 2003 साली हे स्मारक उभारले. उद्यानात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक उंच दीपमाळ आहे. आजवर आपण मंदिरांच्या परिसरात अनेक दीपमाळ पाहत आलोय, पण एखाद्या स्मारकाच्या परिसरात दीपमाळ असणे म्हणजे दुर्मिळच. दीपमाळेपासून जवळच महादजी शिंदे यांचा पुतळा आहे. ह्या युद्धात मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले होते. मराठा आणि इंग्रजांमध्ये झालेल्या ह्या पहिल्या युद्धाची माहिती सांगणारे दगडी माहिती फलक दीपमाळेच्या मागच्या बाजूस आहेत. दीपमाळ आणि महादजी शिंदेंचा पुतळा झाला की उद्यानातील बाकीचा सारा परिसर बगीचा आणि चिमुकल्यांसाठी विविध क्रीडा साहित्यांचा आहे. वडगाव मावळमधील लोक सकाळ संध्याकाळी ह्या ठिकाणी विरंगुळा करण्यासाठी येत असतात. रघुनाथराव पेशवे म्हणजेच राघोबा दादा यांना शनिवार वाड्यातील नारायणराव पेशवे यांच्या खुनातील कटांसाठी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावण्यात आली. म्हणून त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून शनिवार वाड्यावर हल्ला करायची योजना आखली. इंग्रज सैन्य अधिकारी वॉरन हेस्टिंग्सने राघोबादादांना मराठा फौजेविरुद्ध लढाईसाठी सैन्य बहाल केले. दिनांक 24 नोव्हेंबर 1778 रोजी हे इंग्रज सैन्य मुंबईहून पुण्यावर चाल करायला निघाले. मराठा फौजेचे नेतृत्व केले महादजी शिंदे यांनी. त्यांच्यासोबत सरदार भीमराव पानसे, तुकोजी होळकर, परशुराम पटवर्धन हे लढवय्ये होते. ह्या युद्धाचं वैशिष्ट्य असं होतं की या युद्धामध्ये मराठ्यांनी दुग्धभू ही रणनीती वापरली होती. दुग्धभू रणनीती म्हणजे काय असते? या रणनीतीमध्ये मराठ्यांनी खंडाळ्यापासून त्या वडगावपर्यंत जेवढी गावं आहेत ती सगळं खाली केली होती. याच्यामध्ये या गावातील सर्व जनावरे, त्यांना लागणारा चारा सर्व काही खाली केलं होतं. याच्याशिवाय जी इथली जलाशय होती ही सर्व जलाशय नाचवली होती. याच्यामुळे काय झालं तर जे शत्रूचं सैन्य होतं त्यांचं एकदम हाल झालं आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं. तर ही असते दुग्धभू रणनीती. खंडाळ्याहून निघालेले इंग्रजांचे सैन्य 13 जानेवारी 1779 रोजी वडगावात आले खरे, पण मराठा फौजेने संपूर्ण गावालाच वेढा घातला होता. दुसऱ्या दिवशी वडगाव मावळ येथे प्रचंड मोठे युद्ध झाले. या युद्धात ब्रिटिशांचे 100हून अधिक सैन्य मारले गेले. 14 जानेवारी 1779 रोजी ब्रिटिश अधिकारी फार्मर आपल्या महादजी शिंदेंकडे तहाची पांढरी निशाणी घेऊन आला आणि ह्याच दिवशी झाला वडगावचा ऐतिहासिक तह. तर असे झाले मराठा आणि इंग्रजांतील पहिले युद्ध, ज्यात मराठ्याने इंग्रजांचा धुव्वा उडवला. वेळ काढून किंवा मुंबई पुणे महामार्गावरून जात असाल तर ह्या स्मारकाला नक्की भेट द्या, कारण ही स्मारके म्हणजे केवळ दगड नाहीत, तर मातीसाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांच्या शौर्याची कथा सांगणारी शौर्यस्थळे आहेत. मराठाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र आपल्यापुढे उलगडण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.